नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे SRPFची. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क किती आहेत त्याचं ॲनालिसिस करत आहोत. तर हा व्हिडिओ त्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी काय करतो की प्रत्येक दिवशी जसे-जसे मार्क कळतायत तसे-तसे तुम्हाला मी मार्काचे ॲनालिसिस करत आहे. म्हणजे पुणे ग्रुप 1चं, त्याच्यानंतरनं नवी मुंबई आहे, ग्रुप 11 आहे, जे सुरू नाही झालेलं अजून. हिंगोलीचं सुरू आहे, वडसाचं तर कंप्लीट झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. आज 24 तारखेला कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर गोंदियाचंही 23-24 तारखेला सुरू आहे. आजही होतं. तर आपण आताच्या व्हिडिओमध्ये काय करूयात की ग्रुप क्रमांक 2चे जे ॲनालिसिस आहे ते काय करूयात की आपण ग्रुप क्रमांक 8चं ॲनालिसिस करूयात आपण. 23 तारखेचं आणि 24 तारखेचं जे आहे ते 24 तारखेचं ॲनालिसिस आहे ते करूयात आपण. तर बघा 24 तारखेची ही सूचना आहे. तर ग्रुप 8ची. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतील काही याच्यामध्ये तर cmdt.srpf8.mumbai@mahapolice.gov.in वर काय करायचं आहे की तुम्ही संपर्क साधायचा आहे. तर ग्रुप 8चे मार्क 24 तारखेचे दिलेले आहेत इथे. तर इथं जर तुम्ही बघाल तर टोटल 100 पैकी मार्क आहेत विद्यार्थ्यांचे. तिथं रोल नंबर, त्याच्यानंतर चेस्ट नंबर दिलेले आहेत. 5 किलोमीटरचे रनिंगचे मार्क, 100 मीटरचे रनिंगचे मार्क आणि शॉर्टपुटचे मार्क असे दिलेले टोटल 100 पैकी मार्क दिलेले आहेत. आता इथे तुम्हाला काय करायला की 50% गुण घेतले ते विद्यार्थी पास आहे. तर तुम्ही जर बघाल आता ही मी ऑलरेडी ही शीट जी आहे टोटल जर बघाल तुम्ही 24 तारखेला तर 947 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की हे दिलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 50 आणि 50 पेक्षा जास्त मार्क आहेत ते विद्यार्थी क्वालिफाईड आहेत पुढच्या याच्यासाठी. तर तुम्ही बघाल SRPF ग्रुप 8 साठी 460 विद्यार्थी हे काय करेल की घेतले जाणार आहेत. 460 विद्यार्थी. आता कॅटेगरीनुसार जर बघाल तुम्ही SRPF ग्रुप 8 साठी याच्यामध्ये जर पाहाल तुम्ही तर 460 पदांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे. याच्यामध्ये जर बघाल तुम्ही SC साठी 60 पद आहेत, ST साठी 32 पद आहेत, VJA साठी 14 पद आहेत, NTB साठी 12 पद आहेत, NTC साठी 16 पद आहेत, NTD साठी 9 पद आहेत, त्याच्यानंतर SBC साठी 9 पदं, OBC साठी 87 पदं, SC-BC साठी 46 पदं, EWS साठी 46 पदं, ओपन साठी 29 पदे अशी 460 पदं आहेत. तर इथे 1:10 रेशिओनं काय केलं की विद्यार्थी घेणार आहेत. म्हणजे एका वॅकन्सीसाठी 60 म्हणजे एका वॅकन्सीसाठी 10 विद्यार्थी बोललो. एका इस्टला 10 विद्यार्थी. तर त्याच्यानुसार SC साठी 600 विद्यार्थी घेतले जातील, ST साठी 320 घेतील. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही तर 14 विद्यार्थी जे हे राहतील 140, VJA साठी 120, NTB साठी 160, NTC 90, NTD, SBC 90, त्याच्यानंतर 870, OBC साठी 460, SC-BC साठी, EWS साठी 460, 1290 ओपन साठी असे 4600 एवढे विद्यार्थी काय केले की लेखी परीक्षेसाठी घेतले जाणार आहेत. आता तुम्ही बघाल तर वॅकन्सी जास्त आहे आणि तुम्ही जर इथं जर लिस्टमध्ये बघाल तर मोजकेच विद्यार्थी जे आहेत ते काय की फेल होत आहेत. बाकी जास्तीत जास्त म्हणजे पर्सेंटेजनुसार आता मी काय केलं की ते पूर्ण जे विद्यार्थी आहेत यांची काय केलं की हे करून 947 विद्यार्थ्यांचं हे कॅल्क्युलेट केलेलं आहे मी. तर याच्यानुसार जर मी कॅल्क्युलेट केलं तर एक 10% विद्यार्थी आहेत या लिस्टमधून जे आहे की फेल झालेले आहेत. तर बाकीचे विद्यार्थी जे आहेत तर तुम्ही बघाल की एक 15 ते 20% विद्यार्थी जे आहेत त्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे खूप जास्त एका दिवसाचं तुम्ही हे कट ऑफ बघू शकता. एका दिवसाची अशी कंडिशन आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही सेम 23 तारखेचं मी ऑलरेडी ॲनालिसिस केलेलं आहे. 23 तारखेला हीच गत आहे विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क पडत आहेत. 90 आणि 90 पेक्षा जास्तचे विद्यार्थी तुम्हाला जास्त दिसतील. इथे 90 दिसतील, 95 दिसेल. इथे परत 95चे विद्यार्थी 93, 95, 90 पेक्षा जास्त खूप सारे विद्यार्थ्यांना मार्क भेटलेले आहेत. तर याच्यावरनं असं होतं की तुम्ही आता कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर हा जो कट ऑफ आहे आता ऑब्वियस जे 90 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आता सर्वसाधारणमध्ये काय होतात की नॉर्मली काय करतात की ते चालले जातील. स्पोर्टमध्ये जागा जर तुम्ही पाहिल्या तर जागा तुम्ही स्पोर्टमध्ये कमी आहे सगळ्या ठिकाणी.
त्याच्यानंतर प्रकल्पचे कमी आहेत, त्याच्या भूकंपग्रस्ताचे कमी आहेत. पण 1:10 घेतल्यामुळे काय होतं की आता इथं बघा मध्ये भूकंपग्रस्ताचा जागा नाहीये, NTB मध्ये नाहीये, NTC मध्ये नाहीये, NTD मध्ये नाहीये, SBC नाहीये. तर इथं काय होतं की विद्यार्थ्यांना काय होणार की इथं एखादी किंवा इथं तर सिलेक्शनच होणार नाही त्यांचं. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही पोलीस पडल्यासाठी काही ठिकाणी म्हणजे इथे इथं काहीच वेकन्सी नाही. त्यामुळे इथं हा कट ऑफ ऑब्वियस म्हणजे हे विद्यार्थी घेतले जाणार नाही ज्यांनी या पोलीस पल्ल्यामधून घेतलेले आहेत. ते सर्वसाधारण मधून आता हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन असल्यामुळे ते सर्वसाधारण मधून घेतले जात नाहीयेत. तर म्हणण्याचा अर्थ एवढा आहे की जो कट ऑफ लागेल, तुम्ही आता जर बघाल दोन्ही लिस्टमध्ये जर बघाल, तर ज्या विद्यार्थ्यांना 85 आणि 85 पेक्षा जास्त आहेत त्यांचे चान्सेस सध्या तरी या कंडिशनला जास्त आहेत. सध्या तरी प्रत्येक कॅटेगरीमधून. आता कसं की इथं जर तुम्ही शीट बघाल, तर विद्यार्थ्यांचा तो हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशनचा डेटा नाहीये, म्हणजे की समांतर आरक्षणाचा डेटा नाही. फक्त सर्वसाधारणची जी पदं आहेत, सर्वसाधारणची पदं आहेत, त्या पदाकडे पाहून मी सांगू शकतो की जे कट ऑफ जे आहे ते 85 पेक्षा जास्त जाऊ शकतो. आता ओपनमध्ये जर बघाल तर 790 विद्यार्थी जे आहेत सर्वसाधारण मधून घेतले जाणार आहेत. तर 790 विद्यार्थी असल्यामुळे काय की जो कट ऑफ आहे तो नक्कीच 85 पेक्षा जास्त असू शकतो. ओके, 85 पेक्षा जास्त असू शकतो. कारण एवढे विद्यार्थी घेणे आहे. त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीनुसार जर बघाल तर तुम्ही हार्डली एक 5-5 मार्काचा फरक असू शकतो. तरी एक 75 मार्कापर्यंत जर असतील म्हणजे बाकीच्या कॅटेगरीमध्ये, तर तुम्हाला काय होऊ शकतो की ग्राउंड लेखी परीक्षेला तुम्हाला चान्स भेटू शकतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.